पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, मधूने आता सिंधूला फोन केलेला असतो। ती म्हणत असते की सिंधू, माझं चुकलंय, मी खूप चुकीची वागलेली आहे, पण प्लीज मला माफ कर। मी जेलमध्ये नाही राहू शकत, कारण इकडे ज्या बायका आहेत त्या मला खूप त्रास देत आहेत। मला तुझ्या मदतीची गरज आहे, तेव्हा प्लीज तू जेलमध्ये येऊ शकतेस का, असं आता सिंधूला मधू म्हणत असते। आणि मग त्याच्यामुळेच सिंधू म्हणते की मधू, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, कारण आतापर्यंत तू तितके कट कारस्थानं केली आहेत की माझा विश्वास नाही बसणार की तू खरं बोलत आहेस ते। तेव्हा मधू म्हणते की सिंधू, प्लीज एकदा मला संधी दे, तू प्लीज इथे जेलमध्ये ये आणि मला तुला काहीतरी सांगायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, तेव्हा तू जेलमध्ये येऊ शकतेस का। तर मधू तिला खूप रिक्वेस्ट करत असते आणि त्यामुळे सिंधू तिला म्हणते की ठीक आहे, मी बघेल, असं म्हणून फोन ठेवून देते। तेव्हा आता सिंधू विचार करत असते की मधू जे काही बोलत आहे ते खरं असेल का, खरंच ती काही अडचणीमध्ये आहे का, तिला खरंच माझ्या मदतीची गरज आहे का, असं म्हणून आता ती गपचूप घरात राघवला न सांगताच निघून जाते मधूला भेटायला। इकडे राघव हा कमिशनर साहेबांना येऊन सांगत असतो की कशा प्रकारे मधूला त्यांनी अडकवलं आणि मधू आता जेलमध्ये आहे। तर आता कमिशनर साहेबसुद्धा राघवच्या बाजूने बोलत असतात की खरंच हे सिंधूमुळे शक्य झालं आणि ते सिंधूचंच कौतुक करत असतात। तर पुढे आता राघव हा घरी गेल्यावरती राजश्रीला विचारत असतो की आई, सिंधू कुठे आहे, सिंधूला बोलव जरा। तेव्हा राजश्री ह्या गप्पच बसतात आणि मुद्दामून दुसरेच प्रश्न विचारतात की राघव, अरे थकलास का, तुला पाणी वगैरे काय हवंय का, लवकर फ्रेश हो, मी जेवायला वाटते। राघव म्हणतो, अगं आई, मी तुला काहीतरी विचारलं की सिंधू कुठे आहे, तू मला दुसरंच का बोलत आहेस, विषय का टाळत आहे, सिंधू नक्की गेली कुठे। तेव्हा आता राजश्री काकूंना म्हणजे ताईंना कळत नाही काय बोलावं राघवला, कारण राघवला ही गोष्ट सांगितली तर राघवला खूप राग येईल हे त्यांना आधीच माहिती असतं। तरीसुद्धा राघव म्हणतो की सांग आई लवकर की सिंधू कुठे गेली आहे, मला न सांगता। तेव्हा आता राजश्री काकू म्हणतात की सिंधू ही जेलमध्ये गेलेली आहे मधूला भेटायला। आता असं बोलल्यावरती राघवला खूप चिड येते। तो म्हणतो की सिंधूला समजतं की नाही ऐक आई, ज्या बाईपासून आपल्याला त्रास झाला आहे तिलाच भेटायला का गेली आहे सिंधू। तर आता राजश्री गप्पच बसते आणि राघव खूप बडबड करायला लागतो सिंधूला। तो म्हणतो हिला काही गरज नव्हती त्या मधूकडे जाण्याची, झाले ना सगळं व्यवस्थित, आता परत तिने कट कारस्थानं केले तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे। तितक्यात आता सिंधू घरात येते आणि राघव लगेच सिंधूला म्हणतो, काय ग सिंधू, तू त्या मधूला भेटायला गेली होती का। पण नेमकंच आता सिंधूच्या मागे मधू उभीच असते आणि मधूला पाहून सर्वांना धक्काच बसतो। आणि मग आता सिंधू आतमध्ये येते तर सर्वजण तिला विचारतात की हा काय प्रकार आहे सिंधू, तू मधूला इथे का घेऊन आली आहे। तेव्हा आता सिंधू सांगायला लागते की मी जेलमध्ये मधूला भेटायला गेली होती ना, तेव्हा मला सुद्धा विश्वास नव्हता की मधू बदलली आहे, पण तिथे त्या 2-3 बायका होत्या त्या मधूला मारत होत्या, विनाकारण तिला त्रास देत होत्या आणि त्यांचं मारणं इतकं भयानक होतं की त्यांनी मधूचं डोकं फोडलं, त्याच्यातून रक्त येत होतं। आणि असा भयानक थरार पाहून मी तर घाबरलीच होती, पण त्यानंतर सुद्धा मला मधूची दया नाही आली, कारण मधूमुळे मी खूप काही भोगले आणि म्हणूनच आता तर मधूचं म्हणजे बोलणं खोटं आहे असं सिंधूला वाटत असतं। आणि मग त्यानंतर सिंधू ही तिथून निघून गेलेली असते आणि जेव्हा सिंधू घरी येते ना, तेव्हा नेमकं असं होतं की सिंधू घरी येते आणि तिला नेमकं जेलमधून फोन आलेला असतो की तुम्ही सिंधू रत्न पारखी बोलत आहात का, तुम्ही इथे येऊन गेलात का मधुराणीला भेटायला। तेव्हा सिंधू म्हणते हो। मग पुन्हा आता तिला ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणत असते की मॅडम तुम्ही इथे या, कारण मधुराणीला खूप लागले आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। तेव्हा सिंधूला धक्काच बसतो आणि म्हणूनच सिंधू आता मधूला भेटायला सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते। मग तिथे गेल्यावरही ती डॉक्टरांना विचारते की डॉक्टर मला नक्की सांगा की मधूला काय झालं आहे। तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की मॅडम त्यांना ढकलल्यामुळे डोक्याला मार लागला आणि तो मार असा लागला की त्यांच्या मेंदूला पण इजा पोहोचलेली आहे आणि त्यांच्या जे काही सेल्स आहेत त्या डेड झालेल्या आहेत। तेव्हा त्यांना आता खूपच मानसिक संतुलनाचं बिघडलेलं दिसणार आहे, असं म्हटलं सिंधूला धक्काच बसतो। पण सिंधू आता विचार करते की मागच्या वेळेला पण मधूने असंच प्लॅन केला होता की तिला जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिने असं सांगितलं होतं की तिला पॅरालिसिस झाला आहे, पण हे सर्व नाटक होतं, किती दिवस मधूने माझ्यासोबत असं नाटक केलं होतं, म्हणून मी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत। आता मी तिची परीक्षा घेईल आणि मगच कन्फर्म करेल की खरोखर मधूला काय झालंय ते। थांब येते।
तर मग आता मधू ही आतमध्ये असते, सिंधू तिला बघायला आतमध्ये जाते आणि म्हणते की मधू किती नाटकं करणार आहेस अजून, तुझं पोट भरलेलंच नाही आहे का, तू त्रास द्यायचं असं ठरवलंच आहे का मला, जेलमध्ये होती तिकडे तसं आणि आता इकडे ॲडमिट झालेली आहे आणि आता मला दाखवत आहेस का तू की तुला खूप लागले असं. तेव्हा मधू एक शब्दही बोलत नसते, कारण मधूला काहीच आठवत नसतं काय झालं आहे. ती सिंधूला सुद्धा आता ओळखत नाही आहे आणि त्यामुळे सिंधूला मोठा धक्का बसतो. सिंधू ही विचार करते की मधू राणीला घरी घेऊन जायलाच हवं, कारण तिला आपल्या मदतीची खूप गरज आहे. यावेळेस मला असं वाटते की मी मधूला ओळखण्यात चुकी केली आहे, कारण सिरियसली मधू खूपच प्रॉब्लेममध्ये आहे, तिला मोठी इंजुरी झालेली आहे. डॉक्टरसुद्धा हे सांगताय, म्हणजे आता मला हिला घरी घेऊन जावंच लागेल. तेव्हा आता सिंधूचं कन्फर्म होतं आणि मग सिंधू आता मधूला घरी घेऊन जाते आणि मग सिंधू घरच्यांना सर्व काही घडलेला प्रकार सांगत असते, त्यामुळे घरच्यांनाही धक्काच बसतो. मग आता तिथे विनू आलेला असतो. विनू तर मधूला पाहून खूप खुश होतो आणि मग विनू म्हणतो की मम्मा तू आली. मग लगेच तो सिंधूकडे पाहून म्हणतो की तू माझ्या मनातलं बरोबर ओळखलंस, तुला माहीत होतं ना की मम्मा आली तर मी खूप खुश होईल, म्हणून तू मम्माला घेऊन आलीस ना, थँक्यू सो मच मम्मा, असं तो सिंधूला म्हणतो. आणि त्यानंतर मधू ही विनूकडे पाहून हसत असते. आता विनू म्हणतो की मम्मा तू आली ना माझ्यासाठी, आता माझ्याबरोबर खेळणार ना, पण मधू त्याला ओळखतच नाही. मधू म्हणते की हा मुलगा किती क्यूट आहे ना, मला फार आवडला. विनू सिंधूला म्हणतो की मम्मा अशी का म्हणत आहे, म्हणजे मम्मा मला ओळखत नाही का. आता विनू खूप घाबरलेला असतो, कारण मधूला आता काहीच आठवत नाही आहे आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे की आता मधूची तब्येत खूपच म्हणजे बिघडलेली आहे. आता मधू माणसांना सुद्धा ओळखत नाही आहे, असं ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो, कारण मधू आता सर्वांना विसरून गेलेले आहे. पण इथे सिंधूचा विश्वास बसत नाही आहे, कारण सिंधू आणि राघवला असं वाटत असतं की मधू ही नाटक करते, पण आता खरोखर असं झालं आहे की मधूला काहीच आठवत नाही आणि त्यामुळे विनू म्हणत असतो तसं नको करू. ठीक आहे, पाणी दे. आई गेली बघ किचनमध्ये, जा पटकन. गोंडे खाऊ का? हां जागे, आईकडून घे. पाणी घेऊ नको, दूध घे ना. दूध? हां 2 मिनिटं पण घे, आईकडून जा. ठीक हे ना, पहिले भाजी बनवून फुगून दे. हां ठीक आहे, तू जाऊन ये अगोदर. ठीक आहे. तर प्रेक्षकांना आता मधूला काहीच आठवत नाही आणि त्यामुळे सिंधू आणि राघवला धक्काच बसलेला आहे, कारण त्यांना विश्वासच बसत नाही की मधूची खरंच म्हणजे अशी तिची स्मृती गेलेली आहे, असं त्यांना विश्वास बसणार नाही. कारण आत्तापर्यंत एवढे कटकारस्थानं केले या मधूने, तिच्यावर विश्वास बसणं खूप कठीण आहे. त्यात विनूला आता टेन्शन आलेलं आहे. तो म्हणतो की जोपर्यंत माझ्या मम्माला बरं वाटत नाही तोपर्यंत माझी मम्मा इथून कुठेही जाणार नाही. त्यामुळे विनूसाठी तरी घरच्यांना आता असं डिसिजन घ्यावा लागतोय की मधू आता कायम रत्ना बारकेंच्याच घरी राहणार आहे. तेव्हा पुढे काय काय होत राहणार हे आपण पाहणारच आहोत. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.